बातमी आता स्मार्ट सिटीजची। देशातल्या स्मार्ट सिटींच्या पहिल्या टप्प्यातल्या 20 शहरांची यादी आज जाहीर झाली आहे नवी दिल्लीमध्ये। या पहिल्या यादीत महाराष्ट्रातल्या पुणे आणि सोलापूर या शहरांचा समावेश आहे। विशेष म्हणजे या वर्षाच्या शेवटी सोलापूर महापालिकेची निवडणूक आहे, तर वर्षभरानं म्हणजेच फेब्रुवारी 2017 मध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक आहे। सीमा भागातल्या बेळगावचाही या यादीत समावेश आहे। मध्य प्रदेश आणि कर्नाटकातल्या 3 शहरांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे, तर उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधील एकाही शहराचा या यादीत समावेश नाही। 5 वर्षे चालणाऱ्या या योजनेत दरवर्षी 20 शहरांचा समावेश होणार आहे। अशा प्रकारे 5 वर्षात देशातील एकूण 100 शहरांचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्याचा सरकारचा विचार आहे आणि सरकारची योजना आहे। देश में नंबर 1 स्थान पे भुवनेश्वर, ओडिशा, बिग सरप्राइज टू मेनी ऑफ यू। दूसरा शहर पुणे, महाराष्ट्र। 9 अनदर सरप्राइज सोलापुर, महाराष्ट्र। कितना भी हम कंपटीशन कहे, मगर देश देश है, देश में अलग प्रदेश है। सो इसको ध्यान में रख के हमने तय किया जो बच गया स्टेट्स को और एक मौका देने के लिए, और वो उनका जो प्रपोजल्स है वो प्रपोजल्स फास्ट ट्रैक में लाने के लिए हमने उनको 15 अप्रैल तक समय दिया है टू सबमिट देयर अपग्रेड प्रपोजल्स। देशभरातील कोणकोणती शहरं पहिल्या यादीत आहेत ते पाहूया। बघा, पहिल्या यादीतील शहरं महाराष्ट्रातील 2 शहर आहेत, सोलापूर आणि पुणे। तसंच बेळगाव आहे सीमानजीकचं। राजस्थानमधील जयपूर आहे, उदयपूर हे 2 शहर आहेत, तर पंजाबमधील लुधियाना शहराचा पहिल्या यादीत समावेश आहे। तर गुजरातमधील सुरत आणि अहमदाबाद ही महत्त्वाची शहरं आहेत, तर नवी दिल्लीचाही समावेश आहे। मध्य प्रदेशमधील भोपाळ, जबलपूर आणि इंदूर या शहरांचा समावेश आहे। कोयंबतूर, विशाखापट्टणम आणि चेन्नई ही तमिळनाडूतील 3 शहरं आहेत। काकीनाडा, विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशमधील, तर आसाममधील गुवाहाटी या शहराचा समावेश आहे। तर ओडिशामधील भुवनेश्वर, कर्नाटकमधील दावणगिरी आणि केरळमधील कोच्ची शहराचा समावेश आहे। आता पाहूया काय असणार स्मार्ट सिटीत। बघा, स्मार्ट सिटी म्हणजे काय 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 असणार आहेत। पायाभूत सुविधांचा विकास होणार आहे। वीज आणि पाण्याचा अखंड पुरवठा या शहरांना असेल। स्वच्छता आणि मलनिस्सरणाचे उत्तम नियोजन असणार आहे। स्मार्ट सिटी कशी असणार आहे ते आपण पाहतोय। उत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल। माहिती आणि तंत्रज्ञानाची या शहरांमध्ये सुविधा असेल। ई गव्हर्नन्स आणि नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात या योजनेत असणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।